सर्वांना यायलाच पाहिजे. आम्ही मुंबईमध्ये राहतो ना, आम्हाला मराठी यायलाच पाहिजे. येणाऱ्या भविष्यकाळामध्ये वरळीला चाललोय, हा? वरळीला चाललोय, येतात का? हा वर्लीला चालू आहे. या बसा साहेब, वर्ली चालू आहे. म्हणजे मला वर्लीला जायचं आहे. किती रुपये होते? जे काय मीटरमध्ये असेल तेवढं द्यायचं. हा, जे काय मीटरमध्ये असेल तेवढं 50-100. गाडी हळू चालवा. सावकाश चालवा. हा, म्हणजे वाहने सावकाश चालवा. सिखाला ये है कि कुठे जाना है, मार्केट जाना है. हाँ बसा मौसी सीधा जाना है. सरत ब्रिज से सरत देना है. हो उधर राइट मारला, हा राइट मारला. उधर लेफ्ट मारला, हा लेफ्ट मारला. हो मॅडम. हो. महाराष्ट्र राज्यातील रिक्षा चालक असतील किंवा टॅक्सी चालक असतील यांना आता जुजबी मराठी बोलणं हे अनिवार्य केलंय. आणि हे अनिवार्य कोणी केलंय तर महाराष्ट्र राज्याचं परिवहन खातं, परिवहन विभागाच्या माध्यमातून अनेक अटी शर्ती या रिक्षा चालक असतील, टॅक्सी चालक असतील यांच्यासाठी आखून देण्यात आल्यात. आणि आता आपण जर पाहिलं तर सध्या ताडदेव या RTO ऑफिसमध्ये आहोत आणि ताडदेव RTO मधून आपण ही सर्व लाईव्ह दृश्य पाहतोय. मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी रिक्षा चालक असतील, म्हणजे मोठ्या प्रमाणात टॅक्सी चालक असतील या ठिकाणी दाखल झालेत आणि त्यांची या ठिकाणी परीक्षा जी आहे ती होत असताना आपल्याला पाहायला मिळते. जुजबी मराठी येणं हे अनिवार्य आहे. प्रत्येक टॅक्सी चालकाला ही जुजबी मराठी आलीच हवी. अशा पद्धतीने हे संपूर्ण अभियान जे आहे ते राज्य सरकारच्या माध्यमातून राबवण्यात आलं. आणि या परीक्षेमध्ये म्हणजे आता ही तोंडी परीक्षा या सर्व टॅक्सी चालकांची सुरू आहे आणि या परीक्षेमध्ये जो पास होईल त्यालाच जो आहे तो परवाना मिळेल आणि त्यालाच गाडी चालवण्याची परवानगी असेल. सध्या आपल्यासोबत काही टॅक्सी चालक आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. कुठून आलात? आम्ही वर्ली पासून आलो. वरतीवरतून आलात. काय तुमचं नाव? आमचं नाव झारखंडे जायसवाल. ओके, तुमचं नाव? माझं नाव झारखंडे जायसवाल. वडिलांचं नाव रामोतार जायसवाल. ओके, मग आता मुंबईत किती वर्षापासून राहता? आम्ही मुंबईला आलेला आहे सन 70ला. ओके, मग मराठी येते तुम्हाला तेव्हा? येते 9th पर्यंत येते मला. ओके, तर मग आता ज्या काही गोष्टी चालू आहेत, सरकारने जे काही अनिवार्य केलंय जुजबी मराठी बोलणं, मग ते आता काही प्रश्न आहेत, तुम्हाला काय माहिती आहेत का ते प्रश्न? ते प्रश्न का आम्ही तो अजून बघितला नाही, पण मला मराठी सध्या बोलायला येते. ओके, तुम्ही कुठून आलात? मी नालासोबरवरून आलोय. मी सध्या मी जन्म इकडे झालेला मुंबईमध्ये आणि मराठी आहात तुम्ही? मराठी संपूर्ण येते. माझ्या घरामध्ये जेवढे आहेत ना, आई बहीण वगैरे सर्वांना मराठी येते. तुम्ही तुमचं नाव म्हणजे तुम्ही मूळ मराठी आहात का? मराठी मी UP वाला आहे, पण जन्म इकडे झालेला माझा. जन्म इकडे झालेला. आई बहीण वगैरे सर्व घरामध्ये जेवढे आहेत सर्व मराठी बोलतात. आणि माध्यमातून हे जे अनिवार्य करणं म्हणजे आम्ही मराठी आहोत, आम्हाला अभिमान आहेत. अच्छा, हा, मी मराठी आहे, म्हणजे मराठी नाही तरी पण मला अभिमान आहे. आणि दुसरं गोष्ट काय माहिती का, यांचं महाराष्ट्रात राहतो तो मराठी. मराठीच झालं. आणि दुसरं गोष्ट काय माहिती का, हे शिक्षक आणि जेवढे टीचर लोक आहेत ना, आम्हाला मार्गदर्शन देतात, हे महत्वाचं आहे. क्लास कसं होतं एवढा दिवस? चांगला, एकदम छान. जेवढे मार्गदर्शन हे लोक देतात आम्हाला, एवढं छान. बरोबर, सर्वांना यायलाच पाहिजे. आम्ही मुंबईमध्ये राहतो ना, आम्हाला मराठी यायलाच पाहिजे. आणि प्रवासी बरोबर आम्ही चांगलं हे केलं तर आम्हाला येणाऱ्या भविष्यकाळामध्ये. वरळीला चाललोय, वरळीला चाललोय, येतात का? हा, वर्लीला चालू आहे. या बसा साहेब, वर्ली चालू आहे. म्हणजे मला वर्लीला जायचं आहे. किती रुपये होतील? जे काय मीटरमध्ये असेल तेवढं द्यायचं. अच्छा, हा, जे काय मीटरमध्ये असेल तेवढं 50-100. गाडी हळू चालवा. सावकाश चालवा. हा, म्हणजे वाहने सावकाश चालवा. म्हणजे माझ्यापेक्षा स्पष्ट मराठी आता या रिक्षा चालकांना आणि टॅक्सी चालकांना येत आहे. असं म्हटलं तरी काही म्हणजे वावगं ठरणार नाही. मी हळू चालवा म्हणतोय, ते सावकाश चालवा असं म्हणत आहेत. आणखीन काही आपल्यासोबत टॅक्सी चालक आहेत, त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. कुठून आलात तुम्ही? मुंबई सेंट्रलमध्ये. मुंबई सेंट्रल. नाव काय तुमचं? राकेश कुमार जयस्वाल. राकेश कुमार जयस्वाल. मराठी येते? येते. ओके, काय आता म्हणजे इकडे तुम्ही आता किती वर्ष, म्हणजे आता किती महिने झाले तुम्ही शिकताय इथे? 2 साल. 2 वर्ष इथे शिकताय? 2 वर्ष. मैं 94 से हूँ सर. अच्छा, हां. नाही मग ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. सरकारच्या माध्यमातून मराठी बोलणं हे अनिवार्य केलंय. जुजबी मराठी टॅक्सी चालक, रिक्षा चालक असतील यांना आलीच हवी. तुम्हाला काय वाटतं यावर? खरंच आली हवी. हाँ सही है सर, क्या करेंगे. अच्छा, मराठीत बोला. येते सर, खरंच येते.
खरंच येते हां. म्हणजे एक आपण गोष्ट या ठिकाणी पाहू शकतो, जुजबी मराठी येणं हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे आता जे काही प्रश्न असतील, म्हणजे आता वरळीला जायचं आहे, जसं मी या काकांना विचारलं मला वरळीला जायचं आहे तर या बसा साहेब, अशा गोष्टी फक्त येणं फार अनिवार्य असतील आणि मराठीत बोलणं हे अनिवार्य असेल. आपल्यासोबत आणखीन काही, तुम्ही पण टॅक्सी चालवता का? हां, मराठी येते? हाँ मला येते येते हाँ फुल नहीं येते लेकिन मराठी थोड़ा बोला येते येते थोडीशी. हां, हां. मग आता मला इकडनं वरळीला जायचंय, कसं जायचंय? कैसे ट्रैफिक लगला तो लोकर पहुंचला ओके, ट्रॅफिक लागतं. मतलब ट्रैफिक लगला तो लोकर नहीं पहुंचतो ओके ट्रैफिक लगला नहीं लगला तो लोकर पहुंचतो ओके, ट्रॅफिक लागलं तर लेट पोहोचू आणि ट्रॅफिक नाही लागलं तर लवकर पोहोचू. किती रुपये होतील आता वरळीला जायचं आपल्याला? 60 या 70 रुपया होतो ओके, हाँ म्हणजे मीटरवरती नेणार की तुम्ही डायरेक्ट नेणार? नहीं मीटर वधी मीटरवरती नेणार. हाँ अच्छा, कसं वाटतं मराठी शिकून? म्हणजे आज या शिक्षक पहिल्यांदा पुन्हा वर्गात आलात असं वाटतं का? आए पुन्हा वर्गात तुम्ही बसलात, पुन्हा विद्यार्थी झालात असं वाटलं का तुम्हाला एवढ्या दिवसात? नहीं नाही. नहीं ऐसा नहीं ओके. ऐसा जैसा कि कोई पैसेंजर अगर बोल रहा तो मला कहा बस हाँ. है कि नहीं नहीं कोई- पर इतना दिन से आप यहाँ पे सीख रहे हो ना मराठी? हाँ हाँ कितना दिन हुआ? ये करीब समझो 1 महीना होने को आ फिर गया। से स्कूल में आया ऐसा लगा क्या? हाँ जी हाँ ऐसा लगा ऐसा ना ही लगा? तो हाँ ऐसा लगा ना कि फिर से कभी स्कूल कभी आते थे, आपका टाइम का था? में मैं 3 दिन आया 3 दिन आया. हाँ, 3 दिन और में आप सीख गए? हाँ मतलब समझ लिए फुल नहीं सीख गए हाँ. लेकिन मतलब जो आप जो बोलेंगे वो पूरा हम समझेंगे और उसका जवाब दे देंगे अगदी. आणि आणखीन काही आपल्यासोबत रिक्षा त्यांच्याशी बोललो मी, आणखीन काही त्यांच्यासोबत मी संवाद साधण्याचा प्रयत्न करू. कुठून आलात तुम्ही? परीक्षेसाठी आलात का? नाव काय तुमचं? आमचं नाव हशमतुल्ला खान आहे. हा, हशमतुल्ला खान आहे. अशमतुल्ला खान. कुठे वडलीला राहतो. राहायला वरळीला? वडलीला. किती म्हणजे मुंबईत किती वर्ष झाली तुम्ही आहात? तर मला 25 वर्ष झाले मुंबईमध्ये. मग तुम्ही पहिल्यापासून मराठी बोलताय की आता हे अभियान सुरू झाल्यानंतर तुम्ही ग्राहकांसोबत मराठी बोलता? नाही साहेब, आत्ता मराठीला बोलणार. आता मराठी बोलता. आत्ता मराठीला बोलणार. मराठीमध्ये आता नेमकं काय काय शिकवलं जातं? हे आता परीक्षा सुरू आहे, आता परीक्षेला चालू आले. आहे साहेब, मीटर चालू करा. आज चालू केला आहे. पावसा किती लागले होतो. हा. आज पावसा पण लागले होतो, तो काय करायचं होतं आणि दोन बाजूची खिडक्या बंद करा. पाऊस लागला तर? पाऊस लागला तर. अच्छा. मला वडलीला जायचं होतं. या बसा मॅडम. और हा बोलला होतो हा डावीकडे, हा डावीकडे, उजवीकडे, पुढे, मागे, सरळ, पुलाची खाली, पुलाची वरती. ओके. हा ड्रायव्हर पण ला बोलला होतो हा कुठे बाजू घेऊ. एक गोष्ट पाहणं फार महत्त्वाचं आहे. सध्या हे सर्व टॅक्सी चालक असतील हे मराठी शिकत होते. म्हणजे 3 महिने नाही म्हणता त्यांचे क्लासेस चालले आणि आज हे सर्व परीक्षेसाठी आलेले. जुजबी मराठी येणं हे फार अनिवार्य आहे असं स्वतः राज्याचे परिवहन मंत्री आहेत प्रताप सरनाईक यांनी सांगितलेलं होतं. आपल्यासोबत अनेक या ठिकाणी टॅक्सी चालक होते. आपण आणखीन काही टॅक्सी चालक आहेत. तुम्ही पण टॅक्सी चालवता का? कुठून आलात? दादर. हां, दादर. दादर. मराठी येते? येते अभी सीखतो. शिकतो. अच्छा, मग आता मला इकडनं वरळीला जायचं आहे तर काय कसं जावाल? बसूया साहेब, बसूया. बसा. हां बसा. मग आता पुढे नेमकं आता पास व्हाल आता वाटतं परीक्षेमध्ये आज? पास होईल. आता पास झाल्यानंतर पण तुमची चेकिंग करणार RTO वाले असं म्हणताय? सीख जायस, शिकीस मराठी शिकीस. मराठी शिकलेलं आहे. नक्कीच. आपण आणखीन काही या ठिकाणी आपल्यासोबत या ठिकाणी आणखीन काही टॅक्सी चालक. कुठून आलात तुम्ही? मैं ते साइन करलं. साईन करायला आलात. घरी. कुठून आलात? हाँ राहता कुठे? मी रहता उते माझगाव. माझगावला. माझगाव राहिलेलो. आता सरकारने 15 तारखेनंतर तुमच्यावरती कारवाई करण्याचं ठरवलंय जर तुम्ही मराठी नाही बोललात तर. थोड़ा थोड़ा तो आ रहा है अभी सर मराठी. अभी हाँ ये म्हणजे तीसरा काय काय शिकवलं तुम्हाला सांगाल? सिखाला यही है कि कुठे जाना है, मार्केट जाना है. हाँ बसा मौसी सीधा जाना है. सरत ब्रिज से सरत दे रहा है. हो उधर राइट मारला, हा राइट मारला है. उधर लेफ्ट मारला, हा लेफ्ट मारला. हो मॅडम. हो हो नाही कसं वाटतंय मराठी शिकून? म्हणजे थोड़ा थोड़ा सीखलो मॅडम. टाइम शिकलं हवं का? हाँ थोड़ा सीखलो मॅडम.
पहिले विरोध होता कुठेतरी हे नाही व्हायला हवं आणि आता कुठेतरी सगळेच रिक्षा चालक असतील टॅक्सी चालक असतील हे शिकतायत. कसं वाटतंय म्हणजे दडपण भीती वाटते आता? तो थोड़ा थोड़ा सीख रहा हूँ, ऐसा नहीं है कि कुछ नहीं सीख रहा हूँ सर. यहाँ तीसरा बार हुआ है अभी. हाँ. तो तीसरा बार के दूसरा साइन है. ठीक है, उसके बाद में आज पास व्हाल परीक्षा आहे ना? नहीं, अभी परीक्षा है 30 तारीख का दिया पास हुआ. व्हाल वाटतंय का? हो जाएंगे पास तो. पास तो हो जाएंगे. हाँ, कोई दिक्कत नहीं, हो जाएंगे.